श्री स्वामी समर्थ. नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर आज वार आहे गुरुवार, दिनांक आहे 22 जानेवारी आणि आज आलेली आहे माघी गणेश जयंती. या माघी गणेश जयंतीला तिळकुंट चतुर्थी देखील म्हटलं जातं. गणराया अर्थात गणपतीला विघ्नहर्ता म्हटलं जातं. कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करण्याआधी प्रथम त्यांचे आव्हान केले जाते. कोणतीही पूजा, कोणतेही शुभ कार्य गणपतीच्या प्रथम वंदनानेच पूर्ण होते, जेणेकरून त्या शुभ कार्यामध्ये, पूजेमध्ये कोणतेही अडथळे येऊ नये. कारण गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आहेत. गणपती बाप्पा हे आपली विद्येची, ज्ञानाची आणि विघ्नहर्ता देवता म्हणून ओळखली जाते. माघी गणेश जयंती हा गणपती बाप्पांचा जन्मोत्सव म्हणून साजरा केला जातो. तर गणपती बाप्पांचा जन्मोत्सव हा 3 वेळा साजरा केला जातो. गणेश जयंती माघ महिना याला माघ विनायक चतुर्थी असं म्हटलं जातं. माघ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला हा सण साजरा केला जातो असं म्हटलं जातं. तर या दिवशी भगवान गणेशाचा जन्म झाला म्हणून हा त्यांचा वाढदिवस म्हणून साजरा केला जातो. भाद्रपदातील गणपती हा पार्थिव म्हणजे मातीचा असतो. तर माघातील गणपती हा जन्मोत्सव म्हणून साजरा केला जातो. कश्यप ऋषी आणि माता अदिती यांच्या उदरी याच तिथीला गणरायाने विनायक रूपात जन्म घेतला होता असे मानले जाते आणि दुष्टांचा वध करण्यासाठी हा अवतार त्यांनी घेतला होता. या दिवशी गणपती बाप्पांची पूजा करण्याची वेळ ही दुपारची वेळ सगळ्यात चांगली असल्याचे म्हटले जाते. या दिवशी अनेक शुभयोग तयार होत आहेत, त्यामुळे हा दिवस अतिशय महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी गणपती तत्व हे खूप अधिक प्रमाणामध्ये जागृत अवस्थेमध्ये पृथ्वी तलावरती येत असतात आणि त्यांची पूजा, सेवा, उपासना करण्याना गणपती बाप्पांचे कृपा आशीर्वाद हे प्राप्त होत असतात. आणि गणपती बाप्पांची पूजा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी ओम गण गणपते नमः या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे. अथर्वशीर्षाचं पठण करायचं आहे आणि आपल्याला या दिवशी गणपती बाप्पांची पूजा अर्चा करून व्रत देखील करायचं आहे. त्याचबरोबर या दिवशी व्रत केल्यानंतर गणपती जयंतीला चंद्रदर्शन करायचं नाही. या दिवशी चंद्रदर्शन हे निषिद्ध मानले जाते. पौराणिक मान्यतेनुसार या दिवशी चंद्र पाहिल्याने खोटे आरोप किंवा दोषारोप होण्याची शक्यता असते. जर तुम्हाला चुकून चंद्र दिसला तर ताबडतोब गणपतीचे नामस्मरण करा, पूजा करा आणि क्षमा मागावी. तर पहा, या दिवशी गणपती बाप्पांची पूजा अर्चा तर आपल्याला करायचीच आहे. त्याचबरोबर काही प्रभावी उपाय करायचे आहेत. आज संध्याकाळी आपल्याला या ठिकाणी या पद्धतीने एक दिवा लावायचा आहे. हा दिवा जर आपण आज संध्याकाळी या ठिकाणी जर लावला तर गणपती बाप्पांची कृपा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात. आपल्या जीवनामध्ये जे दुःख, संकट, अडचणी आहेत त्या दूर होतात आणि आपले सर्व जे कामं आहेत तर ते पूर्ण होतात आणि आपल्या घराची, मुलांची, पतीची भरपूर अशी प्रगती होते. तर हा उपाय कसा करायचा आहे, हा दिवा कसा लावायचा आहे, कुठे लावायचा आहे, याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत. त्यामुळे तुम्ही कुठे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर खाली कमेंट्समध्ये ओम गण गणपते नमः हे लिहायला देखील विसरू नका. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटलं तर आपले मित्रपरिवारांसोबत नक्की शेअर करा. तर हा उपाय जो आहे तर तो तुम्हाला कधी करायचा आहे, तर हा उपाय आज संध्याकाळी करायचा आहे. आता संध्याकाळी कधी, तर संध्याकाळी 6 वाजल्यापासून ते तुम्ही 10 वाजेपर्यंत हा एक दिवा जो आहे तर तो तुमच्या घरामध्ये लावायचा आहे. त्याचबरोबर हा दिवा कसा लावायचा आहे, ही एक वस्तू त्याखाली ठेवायची आहे. त्याचबरोबर त्या दिव्यामध्ये काही वस्तू आपल्याला टाकायच्या आहेत. त्या कोणत्या आहेत याबद्दलचीच माहिती आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही कुठे स्किप करता नक्की पहा. त्याचबरोबर एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे, या दिवशी आपण दिवसभर व्रत करतो. विनायक चतुर्थी आहे, त्यामुळे आपण या दिवशी दिवसभर व्रत करतो आणि संध्याकाळी हे व्रत आपले चंद्रदर्शन करून सोडत असतो. तर यावेळेस तुम्हाला चंद्रदर्शन अजिबात करायचं नाही. चुकून आपल्याकडून जर चंद्र बघितला गेला तर आपल्याला लगेच गणपती बाप्पांचं नामस्मरण हे करायचं आहे आणि आपल्याला या दिवशी चुकूनही चंद्राकडे पाहायचं नाही किंवा चंद्रदर्शन देखील घ्यायचं नाही. तर अशा पद्धतीने हे ज्या काही चुका आहेत ना त्या आपल्याला नक्की टाळायच्या आहेत, करायच्या नाहीत. तर पहा, दिवा हे सकारात्मकतेचं प्रतीक मानलं जातं आणि म्हणून ज्या घरामध्ये दिवा लावला जातो त्या घरामध्ये सकारात्मक लहरी ह्या खूप अधिक प्रमाणामध्ये जागृत असतात. दिवा हा घरामध्ये लावल्यामुळे आपल्या अज्ञानामध्ये ज्ञानाचा प्रकाश निर्माण होत असतो.
त्याचबरोबर ज्या घरामध्ये दिवा लावला जातो त्या घरामध्ये माता लक्ष्मी ही कायम टिकून राहते. त्यामुळे रोज आपल्या घरामध्ये दिवा हा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे. दिवा हा आपल्या तुळशीपाशी सुद्धा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे. जर तुम्हाला तुमच्या घरामध्ये लक्ष्मी प्राप्ती व्हावी असं वाटत असेल, घरामध्ये माता लक्ष्मी टिकून राहावी असं वाटत असेल, तर हा एक दिवा आज संध्याकाळी तुम्हाला अवश्य लावायचा आहे. जर तुमच्या घरामध्ये पैसा येत नसेल किंवा पैसा आला की तो कोणत्या ना कोणत्या मार्गाने घरातून बाहेर निघून जात असेल, म्हणजे तुमच्या घरामध्ये लक्ष्मी टिकत नसेल, तर तुम्हाला हा उपाय आज संध्याकाळी आवर्जून करायचा आहे. त्याचबरोबर त्या ठिकाणी तुमच्याकडे 100 रुपये असतात आणि तुमच्याकडून जास्तीचे पैसे खर्च होतात, म्हणजे 100 रुपये तुमच्याकडे आहेत परंतु तुमच्याकडून 200 रुपये खर्च होत असतील, अति वायफट खर्च जर तुमच्याकडून होत असेल, तो सुद्धा नियंत्रणात येण्यासाठी हा उपाय अतिशय प्रभावशाली आहे. त्यामुळे आपल्याला हा उपाय आज संध्याकाळी आवर्जून करायचा आहे. तर हा उपाय करण्यासाठी तर तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला आज संध्याकाळी तुमच्या देवघरात नेहमी जो दिवा लावता तो दिवा लावून घ्यायचा आहे. धूप अगरबत्ती लावून घ्यायची आहे. तुळशीपाशी शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे. त्याचबरोबर तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावर सुद्धा तुम्हाला एक दिवा लावायचा आहे आणि तुमच्या घराची खिडकी दारे हे तुम्हाला काही वेळासाठी उघडे ठेवायचे आहेत. मग तुम्हाला हा उपाय करायचा आहे. हा उपाय करण्यासाठी एक दिवा तुम्हाला लागणार आहे. मातीची पंती घ्या की आपल्याला मातीची पंतीच घ्यायची आहे, कारण मातीची पंतीमध्ये सकारात्मक ऊर्जा असते आणि मातीची पंती ही पंचतत्वापासून बनलेली आहे. अग्नी, पाणी, त्याचबरोबर माती आणि हवा, जल यापासून ही पंती बनलेली असते. त्यामुळे आपल्याला ही पंचतत्वापासून बनलेली मातीची पंतीच घ्यायची आहे. आता पंती घेताना तुम्हाला चांगली घ्यायची आहे. कुठे खूप खराब झाली आहे किंवा मग लई दिवसापासून वापरत आहात आणि त्याच्यामध्ये चिकट द्रव्य त्यात असेल, तर तीच तुम्हाला स्वच्छ घासून पुसून घ्यायची आहे किंवा तुटले फुटलेली तुम्हाला घ्यायची नाही आहे, चांगलीच तुम्हाला घ्यायची आहे. आता या पंतीमध्ये तुम्हाला शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे. आता तुम्ही म्हणता तेल घातलं तर चालेल का? परंतु तुम्हाला शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे. शुद्ध गाईचं तूप नसेल, म्हशीचं असेल, तर तुम्हाला त्यामध्ये थोडीशी हळद घालायची आहे. आता तुमच्याकडे कोणतंच तूप नसेल तर तुम्ही तेल घातलं तरी चालेल, परंतु हळद ही आपल्याला अवश्य टाकायची आहे. त्याचबरोबर 2 वातींची एक वात करून कापसाची वात त्यामध्ये तुम्हाला घालायची आहे. एक प्लेट तुम्हाला घ्यायची आहे. त्या प्लेटमध्ये आता काय करायचं, तर तुम्हाला त्या प्लेटमध्ये मसूर डाळ असते पहा, लाल कलरची जी मसूर डाळ आहे, तर ती त्या प्लेटमध्ये एक मुठभर तुम्हाला टाकायची आहे. त्यावरती हा दिवा तुम्हाला ठेवायचा आहे. तो दिवा प्रज्वलित करायचा आणि तुमच्या देवघरासमोर गणपती बाप्पांची मूर्ती जी आहे तिथे ठेवायचा आहे. आता तुम्हाला काय करायचं आहे, तर तुमच्या उजव्या हातामध्ये पांढरे तीळ घ्यायचे आहेत. त्यामध्ये तुम्हाला पांढरे तीळ घेतल्यानंतर 108 वेळा ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप करत हे पांढरे तीळ 108 वेळा जप केल्याच्या नंतर तुम्हाला त्या दिव्यामध्ये टाकायचे आहेत. तीळ हे दारिद्र्यनाशक मानले जातात, म्हणून आपल्या घरामध्ये जे काही दारिद्र्य आहे, आर्थिक समस्या आहेत, तर त्या दूर करण्यासाठी तीळ खूप महत्त्वाचे मानले जातात. आणि या दिवशी तिळकुंड चतुर्थी आहे. तीळ म्हणजे तीळ आणि कुंद म्हणजे कुंदाची फुलं. तर आपल्याला यामुळे या दिवशी तिळगुळाचे लाडू देखील गणपती बाप्पांना अर्पण करायचे आहेत आणि हे तिळगुळाचा नैवेद्य देखील आपल्याला दाखवून अशा पद्धतीने जे तीळ आहेत तर त्या दिव्यामध्ये टाकायचे आहेत आणि दिवा प्रज्वलित करायचा आहे. आता एकदा तुम्ही हा दिवा लावला की तो दिवा रात्री 12 वाजेपर्यंत चालेल, अशा पद्धतीने त्यामध्ये तुम्हाला तेल किंवा तूप हे घालायचं आहे आणि तो दिवा विझणार नाही याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे. आता जर मध्येच तुमच्याकडून दिवा विझला किंवा अचानक विझला तर काहीही मनामध्ये शंका न आणता तो दिवा परत प्रज्वलित करायचा आहे. ओम गणपते नमः म्हणायचं आहे आणि दिवा प्रज्वलित करून तो 12 वाजेपर्यंत चालेल याची काळजी घ्यायची आहे. आता हा दिवा लावल्यानंतर तुम्हाला दोन्ही हात जोडायचे आहेत, नमस्कार करायचा आहे. ओम गणपते नमः या मंत्राचा जप करत आपल्या ज्या काही समस्या अडचणी आहेत त्या दूर होण्यासाठी, आपल्या घरामध्ये पैशांच्या अडचणी असतील, आर्थिक समस्या असतील, त्या दूर होण्यासाठी प्रार्थना करायची आहे. ज्या बी तुमच्या अडीअडचणी आहेत किंवा काही इच्छा आहेत तर त्या पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची आहे. अशा पद्धतीने हा एक उपाय तुम्हाला आज संध्याकाळी आवर्जून करायचा आहे. ज्या घरामध्ये हा उपाय केला जातो त्या घरामध्ये कधीही दारिद्र्य राहत नाही, त्या घराती प्रगती झाल्याशिवाय राहत नाही. आता दुसऱ्या दिवशी हा दिवा तुम्ही स्वच्छ करून वापरायचा आहे. त्यातील जे काही वस्तू आहेत तर त्या तुम्हाला एखाद्या झाडाखाली टाकायच्या आहेत आणि ज्या दिव्याखाली आपण मसूर डाळ टाकलेली आहे ती आपल्या रोजची जी मसूरची डाळ आहे त्यामध्ये ठेवायची आहे आणि आपल्याला खाण्यामध्ये वापरायची आहे. तर चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. ओम गण गणपताय नमः.